Good morning, students. Today we have seen the second law of thermodynamics. So what was the second law of thermodynamics? Second law of thermodynamics. काल आपण पाहिलं होतं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे काय. तर काल कसं पाहिलं होतं आपण डेल्टा एस टोटल इज इक्वल टू काय असतोय डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस कोणाचा असतो सराउंडिंग. हे काल आपण पाहिलं होतं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एक्झाम्पल पाहू आज आपण आता. तर व्हॉट इज स्टेटमेंट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा स्टेटमेंट काय होता. द टोटल एंट्रोपी ऑफ सिस्टम अँड सराउंडिंग इन्क्रीजेस. कशामध्ये इन्क्रीज होते इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. द स्टेटमेंट वॉज द टोटल एंट्रोपी ऑफ सिस्टम अँड सराउंडिंग of what system and surrounding. Total entropy of system and surrounding in spontaneous process. In कसा process? In spontaneous process. In spontaneous process काय होते increase होते increases. This was the statement we have seen yesterday. The total entropy of system and surrounding. सिस्टीम आणि कोणाची सराउंडिंग काय होते टोटल एंट्रोपी इन्क्रीज होते वाढते. कशामध्ये वाढते इन स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये. प्रोसेस कसा असला पाहिजे ही स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता यानुसार आपण एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल सपोज 2H2 plus O2. These two are the gases. Yesterday we have seen 2H2 plus O2 gas. What it forms? It forms 2H2O. That is liquid. याचा delta S for this reaction it is minus 327 J per K. And याचा या रिएक्शनचा पहा परत कोणती रिएक्शन आहे डेल्टा H2 2H2 plus O2. हे दोन्ही काय आहे गॅस याच्यापासून काय तयार होईल 2H2O लिक्विड. याचा डेल्टा एस इज इक्वल टू किती आहे मायनस 327 आणि याचाच डेल्टा एच या रिएक्शनचा डेल्टा एच इज इक्वल टू आहे मायनस 572 किलो जूल्स पर मोल. किलो जूल्स काय असतो पर मोल. ओके किलो जूल. सो मायनस 572 इट इज डेल्टा एच फॉर दिस रिएक्शन. ओके आता बघा आपल्याला काय दिलेली आहे डेल्टा एस आहे आपल्याकडे आणि डेल्टा एच आहे. याच्यावरून आपण या रिएक्शनचा डेल्टा एस टोटल काढू. आता या रिएक्शनचा डेल्टा एस टोटल काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सो टू नो डेल्टा एस टोटल आपल्याला डेल्टा एस टोटल काढायचा या व्हॅल्यूवरून दिस व्हॅल्यू इज गिवन. याच्यावरून आपल्याला काय काढायचं आता डेल्टा एस टोटल. सो टू नो डेल्टा एस टोटल डेल्टा एस सिस मीन्स दिस इज सिस्टम. डेल्टा एस सिस मीन्स डेल्टा एस दिस इज गिवन. So we have to find the delta S surrounding. We have to find delta S. काय फाइंड करावं लागेल आपल्याला सराउंडिंगचा डेल्टा एस फाइंड करावं लागेल. कशासाठी डेल्टा एस टोटल काढण्यासाठी. आता डेल्टा एस टोटल काढण्यासाठी डेल्टा एस सराउंडिंग काढण्यासाठी फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे. तर डेल्टा एस सराउंडिंग साठी आपल्याला काय गिवन आहे. व्हॉट इज गिवन द डेल्टा एस इज इक्वल टू हाऊ मच मायनस 327 and डेल्टा एच इज इक्वल टू हाऊ मच मायनस 572 kg. This is the delta H. So delta S surrounding is equal to the formula yesterday we have seen the quantitative definition of entropy. आपण पाहिलं delta S surrounding is equal to काय होता Q reversible आणि divided by काय होता T temperature. Q reversible divided by temperature T हा फॉर्म्युला आपण काल पाहिला होता delta S surrounding साठी. तर Q reversible divided by T म्हणजे काय it is equal to delta H minus delta H upon what the same. Why? Because Q reversible means काय असतो delta H असतो. Q reversible means the delta H. So by putting the value we will get delta S surrounding. So we will put the value in this equation delta S surrounding. So delta S surrounding is equal to काय होईल मग delta S surrounding is equal to the value is given minus this minus sign becomes plus. That's why 572. The temperature is again here. The temperature T is given that is 298 Kelvin. Temperature किती असेल
298 Kelvin. We have to take this is 298 Kelvin. It is in kilojoule. So convert it into joule. That is 10 to the power of 3. It will be in joule. It is kilojoule. Kilojoule चा काय झाला आता joule झाला. 572 into 10 to the power of 3. ही व्हॅल्यू येते. It comes is equal to 1919. That is answer in joules. तर कशामध्ये आला आहे 1919 हे डेल्टा एस सराउंडिंग आला. इट इज व्हॉट इट इज द डेल्टा एस सराउंडिंग. आता हा डेल्टा एस सराउंडिंग वरून आपण to know delta S total. So we will find now delta S total. We have find just delta S surrounding. This is the delta S surrounding, right? आता या delta S surrounding वरून आपण काय काढूया delta S total. So therefore for this formula, from this formula delta S total is equal to काय formula आहे आता delta S total is equal to delta S sys plus what delta S surrounding. Delta S sys plus what delta S surrounding. So what is the value of delta S sys? Delta S sys is equal to given, that is what is delta S sys? It is sys. It is system. This reaction is our system. ही reaction जी आहे आपली म्हणजे काय आहे हे system आहे. This reaction is system. So the value of delta S is given -327. It is -327. Just we have find the delta S surrounding. Delta S surrounding आपण आताच काढली. Delta S surrounding किती आहे 19. So plus 19. So it comes, it is 1592. It comes how much 1592. 7 2 9 9 2 11 ला 1 8 ला 5 आणि 6 7 9 9 1 ला 1. Okay. So this is the 1592 काय आला जूल मध्ये आला. So delta S total is now कसा आला positive. Delta S total is positive now. So that's why what happens yesterday we have seen delta S total is delta S sys plus delta S का पाहिला होता आपण सराउंडिंग. आणि याचा काय असतो ग्रेटर दॅन काय असतो 0 असतो. ग्रेटर दॅन 0 कशासाठी असतो स्पॉन्टेनियस प्रोसेस साठी. इट इज फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस. जर प्रोसेस स्पॉन्टेनियस असला तर कसा असला पाहिजे ग्रेटर दॅन म्हणजे 0 पेक्षा काय असला पाहिजे जास्त असला पाहिजे. आता हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे त्याच्यामुळे हा काय 0 पेक्षा कसा आहे जास्त आहे. 0 पेक्षा जास्त आहे कोण 1592 दिस व्हॅल्यू. सो दिस फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड. आता ह्याच्यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो की डेल्टा एस टोटल इज इक्वल टू किती आला देअरफॉर डेल्टा एस टोटल this value delta S total is equal to it is 1592 J, that is the joule. This is we have find the delta S value. तर याच्यावरून कन्क्लूजन आपण असं काढू की टू डिटरमाइन डेल्टा S टोटल काढण्यासाठी आपल्याला काय काय काढावं लागते डेल्टा S sys आणि सराउंडिंग. म्हणजे दिस इज द स्पॉन्टेनियस. कसं झालं होतं स्पॉन्टेनियस. आता हे स्पॉन्टेनियस आहे पहा इकडे लक्ष द्या. हे स्पॉन्टेनियस आहे म्हणजे काय आहे पॉझिटिव्ह आहे. स्पॉन्टेनियस आहे म्हणजे कसा आहे आता पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह आहे. मग याच्यावरून आपण काय म्हणालो की सिस्टीम आणि सराउंडिंग टू डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी टू डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी. आपल्याला स्पॉन्टेनिटी काढण्यासाठी टू डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी काढण्यासाठी आपल्याला सिस्टीम आणि सराउंडिंग दोघांची बी एंट्रॉपी द एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम आणि कोणाची सराउंडिंग दोघांची बी आपल्याला काय करावं लागेल टू डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी. हे स्पॉन्टेनिटी काढण्यासाठी आपल्याला सिस्टीम आणि सराउंडिंग दोघांची एंट्रॉपी आपल्याला डिटरमाइन करावं लागेल. टू डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी वी हॅव टू कन्सिडर एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग बोथ वी हॅव टू कन्सिडर. हे दोन्ही पण आपल्याला काय करावं लागते कन्सिडर करावं लागते कोणाचे आणि कोणाचे सिस्टीमचे आणि सराउंडिंगचे. आता सिस्टीमचे आणि सराउंडिंग एंट्रॉपी इन्क्रीज होईल. एंट्रॉपी काय होईल आता इन्क्रीज होईल. The entropy change काय होते आता increase होते. Entropy change increases for कशासाठी increase होतं for spontaneous process. The entropy change increases for what spontaneous process. आता increases म्हणजे काय आली पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली. This is the positive value. This positive value means what spontaneous process. आणि entropy change काय होईल spontaneous process ला increases. Then entropy change spontaneous process increases. This is also काय होईल increase होईल कशासाठी spontaneous process. The entropy change is increases for कशासाठी spontaneous process ला entropy change increase होतो. तर वाढत जाते एवढी वाढत जाते it reaches to maximum. आता ही वाढते एवढी वाढते it reaches to maximum आणि यावेळी काय होते इक्विलिब्रियम होते. when it reaches to maximum that is the equilibrium. तो काय असते टी स्टेट काय असते इक्विलिब्रियम स्टेट. जेव्हा एंट्रॉपी वाढत जाते तेव्हा काय बनते इट रिचेस टू मॅक्सिमम देन इट इज द
इक्विलिब्रियम स्टेट. आणि इक्विलिब्रियम स्टेटला गेल्यावर काय होते, डेल्टा एस इज इक्वल टू ऍट इक्विलिब्रियमला काय होतो, 0 होतो. ऍट इक्विलिब्रियम it is 0. Delta S is equal to 0. But at it reaches to maximum. The maximum value असते आणि delta S काय असते, delta S is equal to 0 असतो किंवा at equilibrium. So from this we can conclude that. याच्यावरून आपण conclude करू शकतो. आता किती करू शकतो, याच्यावरून आपण conclude करू शकतो. 2-3 मिनिट चालू. याच्यावरून आपण काय conclude करू शकतो पहा आता, की therefore from this we can write finally delta S total. बघा डेल्टा एस टोटल जर ग्रेटर दॅन 0 असेल, बघा डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0 म्हणजे कसं, पॉझिटिव्ह. जर डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0, डेल्टा एस टोटल जर ग्रेटर दॅन 0 असला तर यावेळी काय होतं बघा, इथे लिहितो मी आता, हा डेल्टा एस टोटल. फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड दॅट, ओके, फ्रॉम दिस वी कॅन राइट इन दिस वे. हाउ वी कॅन राइट, इफ द डेल्टा एस टोटल इज ग्रेटर दॅन 0, राइट. जर डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असते, प्रोसेस स्पॉन्टेनियस असतो. द प्रोसेस इज स्पॉन्टेनियस. इफ डेल्टा एस टोटल इज लेस दॅन 0, द प्रोसेस इज कसा असतो आता, नॉन स्पॉन्टेनियस. द प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस. कसा असतो प्रोसेस, नॉन स्पॉन्टेनियस. अँड लास्ट डेल्टा एस टोटल इज इक्वल टू 0, तर प्रोसेस यावेळी काय होऊन जाते, द प्रोसेस इज ऍट इक्विलिब्रियम. प्रोसेस केव्हा कुठे असते, इक्विलिब्रियमला. हे आपण म्हटलं होतं इक्विलिब्रियमला काय असते, याची व्हॅल्यू 0 असते. हे कन्क्लुजन महत्त्वाचे आहे. तर स्पॉन्टेनिटी डिटरमाइन करण्यासाठी डेल्टा एस टोटल काय असलं पाहिजे, ग्रेटर दॅन 0. जर डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0 असेल तर प्रोसेस कसा असेल, स्पॉन्टेनियस. जर डेल्टा एस टोटल लेस दॅन 0 असेल तर प्रोसेस कसा असेल, नॉन स्पॉन्टेनियस. जर डेल्टा एस इज इक्वल टू 0 असेल तर प्रोसेस कसा असेल, इक्विलिब्रियम. सो इन दिस वे these are the 3 conclusions from the second law of thermodynamics that is related with the entropy. Just we have seen. Okay.